रक्षाबंधनला इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं। आता पैसे तयार ठेवा, कारण सोन्याच्या भावात होणार भयंकर घट। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या भावामध्ये प्रचंड घट होणार आहे। सरकारने एक रिपोर्ट देखील त्या ठिकाणी जारी केला आहे, ज्यामुळे ज्यांना सोनं खरेदी करायचे त्यांच्यासाठी एक मोठी खुशखबर त्या ठिकाणी आली आहे। सरकारच्या या रिपोर्टमध्ये सोन्याचा नवीन भाव काय असणार, शिवाय ती तारीख कोणती आहे, त्या तारखेपासून सोन्याचे बाजारभाव त्या ठिकाणी कमी होणार, किती रुपयांनी कमी होणार, याबद्दल सविस्तर माहिती या रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी दिली आहे। सोनं खरेदीदारांसाठी खूप दिलासादायक बातमी आज त्या ठिकाणी आलेली आहे, ज्यामुळे पैसे तयार ठेवणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे। सोन्याच्या भावात प्रचंड घट होणार। सरकारने याविषयी देखील एक विशेष त्या ठिकाणी तयारी केली आहे। सरकारचा एक महत्त्वाचा नियम जाहीर झाला आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी त्या ठिकाणी सोन्याचा नवा भाव त्या ठिकाणी आता जाहीर होणार आहे आणि या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। यामुळे सोन्याच्या बाजारात एक मोठं उत्साहाचं वातावरण आता निर्माण होणार आहे। तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार जर करत असाल, तुमच्या घरात पुढे चालून काही नवीन लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक जर करायची असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, कारण आजची ही जी माहिती आहे ती खूप फायदेशीर आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सरकारच्या रिपोर्टमध्ये नेमकी ही रक्षाबंधनची तारीख का त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, भाव किती रुपयांना कमी होणार आहे। चला तर पाहूयात सविस्तर माहिती। आज सकाळीच एक आनंदाची आणि अतिशय महत्त्वपूर्ण बातमी त्या ठिकाणी आलेली आहे। आता पैसे तयार ठेवा, कारण की सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड मोठी घट त्या ठिकाणी आता होणार आहे। सरकारनं नुकताच एक अहवाल प्रदर्शित केला आहे, तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरून देखील वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने एक रिपोर्ट जारी केला आहे। त्यामुळं त्या अहवालामध्ये असं सांगितलंय की महाराष्ट्रात आणि देशामध्ये सोन्याच्या भावामध्ये प्रचंड घट त्या ठिकाणी होणार आहे। आता या रिपोर्टनुसार भारतासह जगभरामध्ये सोन्याच्या किमती प्रचंड कमी होऊ शकतात आणि त्या किमती नेमक्या किती रुपयांनी कमी होणार आहेत, कोणत्या तारखेपासून कमी घेणार आहेत आणि सरकार काही नवीन निर्णय घेणार आहे का, या संदर्भात हा रिपोर्ट त्या ठिकाणी आहे। प्रत्येक जण वाट पाहतोय तो म्हणजे सोनं 1 लाख रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी आलेलं आहे आणि प्रत्येक जण आता वाट पाहतोय हे कधी त्या ठिकाणी कमी होईल आणि याच्या संदर्भात एक मोठी आनंदाची बातमी त्या ठिकाणी आलेली आहे। मग ही घट नेमकी कशा पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे, बघा नेमकी ही जी काय घट आहे ही टप्प्याटप्प्याने कशी होणार आहे, कोणत्या तारखेला किती भाव असणार आहे, हे जाणून घेणं तुमच्यासाठी त्या ठिकाणी गरजेचं आहे। कारण ज्यांना सोनं खरेदी करायचंय, विकायचंय, त्यांच्यासाठी सरकारने देखील एक विशेष सूचना आता त्या ठिकाणी जारी केली आहे। आता या रिपोर्टमध्ये सरकारने देखील मोठा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे। या अभ्यासानुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये एक मोठा सर्वे त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि त्यानुसार 5 लाख कोटी रुपयांचं सोनं हे फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्या ठिकाणी भारतीय लोकांनी त्या ठिकाणी खरेदी केलं होतं। आता एक विशेष परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये प्रचंड घट त्या ठिकाणी होणार आहे। भाव त्या ठिकाणी आज मी तिला आहे 1,17,000 रुपयाच्या आसपास, जो भाव 1 जुलै रोजी 1,10,000च्या घरात होता। आता जो काय सोन्याचा दर आहे तो आहे त्या ठिकाणी 92,100 रुपये आणि हा 1 तारखेला होता 90,400 रुपये। आता पहा, आता अशातच जे काय वर्ल्ड गोल्ड काउन्सिलची जी एक सोन्याचा भाव नियंत्रण करणारी जी काय संस्था आहे, तिचा एक रिपोर्ट त्या ठिकाणी समोर आला आहे आणि या रिपोर्टनुसार सोन्याच्या बाजारभावासंबंधीचे त्या ठिकाणी मोठं अपडेट त्या ठिकाणी देण्यात आलं आहे, ज्यामुळे पूर्ण भारतासह त्या ठिकाणी जगामध्ये आनंदाची लाट पसरली आहे। त्यांनी सांगितलंय की आता फक्त पैसे तयार ठेवा, कारण की येत्या काही दिवसात सोन्याच्या दरामध्ये मोठी घट त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते। बघा, आता असं सांगण्यात आलं आहे की देशातल्या सरकारनं एक तारीख त्या ठिकाणी जाहीर करून टाकली आहे आणि या तारखेपासून सोन्याचे भाव हे टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी कमी होणार आहेत। जर तुम्हाला लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी या ठिकाणी सोनं खरेदी करायचं असेल, तर तुम्ही सोन्याची किंमत कमी होण्याची वाट पाहत असाल, तर या तारखांची यादी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी असणार आहे। यासोबतच जर आता या रिपोर्टमध्ये सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे की सोन्याच्या किमतीमध्ये झालेली जी काही विक्रमी वाढ आहे ती गुंतवणूकदारांना थोडीशी धडाडी भरवणारी होती। म्हणजे थोडंसं भीतीचं वातावरण त्या ठिकाणी मध्यंतरी निर्माण झालं होतं, कारण की 70,000 ते 78,000 रुपयांच्या आसपास असलेली जी काही सोनं आहे ती एकदम त्या ठिकाणी 1 लाखाच्या पर्यंत कधी पोहोचलं ते त्या ठिकाणी त्यांना समजलं नाही। त्यामुळे आता लोक त्या ठिकाणी घाबरू लागले आहेत। सोन्यात नेमकं गुंतवणूक करायची का, त्याचा फायदा होईल की तोटा होईल, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये आता शंका कुशंका त्या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे। बघा, परंतु वर्ल्ड काउन्सिलचा एक जो अभ्यास आहे, आता या अभ्यासानुसार एक विशेष रिपोर्ट त्यांनी त्या ठिकाणी तयार केला आहे। मग याच्यामध्ये आता सर्वात मोठी आनंदाची बातमी त्या ठिकाणी आली आहे, त्यामुळं जे काही सोन्याचे भाव आहे ते आता त्या ठिकाणी कमी होणार असून सोनं खरेदी करण्यासाठी पैशाची तयारी करून ठेवा असं त्या ठिकाणी सांगितण्यात आलं आहे। पण पूर्ण जगामध्ये सोन्याच्या दरात दीर्घकाळापर्यंत घट येऊ शकते। आता दीर्घकाळ म्हणजे वर्षात त्या ठिकाणी 2दा त्या ठिकाणी घट येऊ शकते असं त्या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे व्यापारी वर्गात देखील
त्या ठिकाणी शांततेचं वातावरण पसरायला सुरुवात झाली आहे. का आणि सोन्याची मागणी थोडी कमी झाली असून यामुळे अमेरिकेचा डॉलर देखील मजबूत झाला आहे. याशिवाय सामान्य लोकांमध्ये सोन्याची गुंतवणूक देखील आता त्या ठिकाणी कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती त्या ठिकाणी खाली येऊ शकतात. पुढे जाऊन या तारखेसोबतच आपण त्या ठिकाणी या रिपोर्टमध्ये खुलासा करणार आहोत. जागतिक गोल्ड काउन्सिलनं असंही म्हटलं की दीर्घकाळात मोठ्या घसरणीची त्या ठिकाणी शक्यता आहे, पण कमी कालावधीत करता ही मोठी घसरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. जर मोठ्या संस्थांनी गुंतवणूकदारांनी त्या ठिकाणी सोन्यामध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक जरा कमी जर केली तर सोन्याचा पुरवठा जर अचानक वाढला तर सोन्याचे हे दर त्या ठिकाणी अचानक कोसळू शकतात आणि ही घटना त्या ठिकाणी दीर्घकाळासाठी त्या ठिकाणी असू शकते. आता ही जी काय माहिती आहे ती आता गुंतवणूकदारांसाठी एक सल्ला आहे. आता त्या ठिकाणी त्या गुंतवणूकदारांसाठी सुद्धा एक सल्ला त्या ठिकाणी देण्यात आला आहे. जर तुम्ही सोन्याची गुंतवणूक करण्याचा त्या ठिकाणी विचार करत असाल तर तुम्हाला आता सावध होण्याची गरज आहे. सध्या जगाची जी काय आर्थिक परिस्थिती आहे ती राजकीय वातावरण आणि केंद्रीय बँकांच्या धोरणाकडे नजर ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर छोटी मोठी ज्वेलरी जर खरेदी करायची असेल तर त्याला काही हरकत नाही, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला थोडं थांबणं त्या ठिकाणी फायदेशीर ठरेल. कारण का की आता अजून 2 ते 3 महिने त्या ठिकाणी लग्नाचं जे काही सीझन आहे ते त्या ठिकाणी सुरू नाही आहे. अजून 2 ते 3 महिने म्हणजे साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासून हे लग्न सीझन त्या ठिकाणी सुरू होणार आहे. सध्या तरी त्या ठिकाणी कुठले सण नाही, कुठले वार नाही किंवा लग्न सरायसारखा सध्या हंगाम नाही. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये सोन्याची मागणी आहे ते त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये घटलेली आहे. तशीच ती पुढील 3 ते 4 महिने सुद्धा अजूनही घटण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. बघा आता अंदाज वर्तवल्याप्रमाणे सोन्याची भावात जे काही घट आहे ते त्या ठिकाणी होणार आहे. मग ही तारीख नेमकी काय आहे तर ही तारीख आहे 2026ची. आता एक तारीख साधारणतः 1 जानेवारी 2026च्या आसपास त्या ठिकाणी या रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी देण्यात आले आहे. म्हणजे सोन्याचा भाव जवळपास 90,000च्या त्या ठिकाणी आसपास येऊ शकतो. आम्ही त्या ठिकाणी जून 2026 पर्यंत हा जो काय भाव आहे तो त्या ठिकाणी 77,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो असा एक अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. हा आकडा 77,000च्या खाली त्या ठिकाणी कधीच जाणार नाही. त्यामुळे पुढच्या 6 ते 7 महिन्यांमध्ये तुमचं जर का लग्न कार्य असेल तर तुम्ही सोन्याच्या भावाची घसरणीची जर वाट पाहत असाल तर सिस्टमॅटिक पद्धतीने अगदी थोडं थोडं सोनं त्या ठिकाणी खरेदी करू शकता. त्यामुळे एका ॲव्हरेज किमतीला तुम्हाला हे सोनं मिळू शकतं. सोबतच त्या ठिकाणी सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी जर करायची असेल तर तिरीच त्या ठिकाणी घेऊ शकता. पण शेवटी याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही त्या ठिकाणी अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. सोन्याचे हे भाव कधीही कमी कधीही जास्त त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे कुठलाही अंदाज त्या ठिकाणी खरा ठरत नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यास करून माहिती घेऊन आणि या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून तरच तुम्ही निर्णय घ्या आणि तरच तुम्ही त्या ठिकाणी सोनं खरेदी करा. हा सर्वस्वी निर्णय त्या ठिकाणी तुमचाच आहे. बघा मित्र हो, दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा. तुमच्या शहरामध्ये सोन्याला सध्या काय भाव मिळतोय कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्सचं. तोपर्यंत मित्र हो, धन्यवाद.